आणि त्या पराभवाला कारणीभूत ज्या घटनाक्रम आहेत त्याबद्दल नक्कीच मी नाराज होतो, नाराज आहे आणि त्या नाराज असलेल्या भावना मी उद्धव साहेबांपर्यंत पोहोचवल्या. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी यांनी अखेर शिवसेना ठाकरे गटाला धक्का देत उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. गुरुवारी दुपारी साळवी हे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर नाराज राजन साळवी हे भाजपात जाणार असल्याची जोरदार चर्चा होती. मात्र त्यांनी शिंदे गटाची कास धरण्याचा निर्णय घेतला आहे. ते उद्या दुपारी 3 वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. कोकणात ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. माजी आमदार राजन साळवी यांनी नगरसेवक, नगराध्यक्ष, जिल्हा प्रमुख, 3 वेळा आमदार, उपनेता अशा विविध पदांवर काम केलं आहे. त्यामुळे साळवी यांच्यासारख्या मोठ्या नेत्याचा शिवसेनेमध्ये प्रवेश झाल्यास कोकणात महायुतीची ताकद वाढणार आहे. माजी आमदार राजन साळवी यांना विधान परिषदेवर संधी मिळण्याची शक्यता असून त्यांना तसा शब्द देण्यात आल्याची चर्चा आहे.